हा पार्ट 2 आहे बिग बॉस सीझन 6 मराठीचा एपिसोड 4चा पार्ट 2 आणि आपण कंटिन्यू करत होतो की सो करणकडे रुचिता मागायला येते की मला ती पॉवर की दे, कारण मला पॉवर चेंबरमध्ये जायचं आहे आणि मला ते टास्क खेळायचा आहे. परंतु करण तिला चावी देत नाही. आता इथे तुम्हाला काय वाटतं की करण बरोबर होता का रुचिता बरोबर होती? जर गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेला तर करण खेळून गेला बॉस. कारण हा गेम आहे आणि या गेममध्ये तुम्हाला गेमच खेळायचा आहे. इथे इमोशन्सचं काही घेणं नाही आहे. तुम्ही मागच्या सीझनमध्ये जरी बघितलं असेल तर निकेत अंबोली देखील अशीच खेळत होती की देर इज नो स्पेस फॉर द इमोशन्स. तुम्हाला इथे गेमच खेळायचा आहे आणि त्यामुळे तो गेम खेळून त्यांनी इथे पॉवर की जिंकली. सो गेम वाईज जर म्हटलं तुम्ही बिग बॉसच्या गेम वाईज, सो करण जिंकला आहे. पण जर तुम्ही इमोशन वाईज म्हटला आणि तुम्ही जर सहानुभूती वाईज जे लोक विचार करतात बाहेरचे, त्याप्रमाणे जर तुम्ही विचार केला तर करण हारला आहे. कारण की इथे त्याने त्याच्या इमोशनसोबत खेळलं. भले हे मान्य आहे की तिला ते कळलं नव्हतं. तिने मस्करीमध्ये चॅलेंज घेतलं होतं आणि त्यांनी खरंच सिरियसलीमध्ये चॅलेंज घेतला. सो एक कन्फ्युजनचा पार्ट पण झाला ॲक्च्युली आणि पुढे आय थिंक पुढे जाऊन या दोघांचे हे इश्यूज सॉल्व्ह पण होतील. पण आजचा जर गेम बघायला गेला तर यामध्ये करण हा गेम वाईज जिंकला, परंतु लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी रुचिता जिंकली आणि करण हारला, असं मला तरी वाटतं. ठीक आहे. याच्यानंतर जर रुचिताकडे पॉवर की नव्हती, त्यामुळे बिग बॉसनी दुसरा ऑप्शन दिला आणि तो म्हणजे दीपाली आणि तन्वी यांना त्यांनी पॉवर चेंबरमध्ये जायला सांगितलं. दीपाली आणि सोनाली जसेच पॉवर चेंबरमध्ये गेले तेव्हा तिथे बिग बॉसनी हे मेन्शन केलं की तिथे एक समोर बजर होता आणि जो तो बजर दाबेल सगळ्यात पहिल्यांदा तो या वीकमध्ये एलिमिनेट होण्यापासून वाचेल आणि जो हा बजर दाबणार नाही तो एलिमिनेट होऊन जाईल. जो व्यक्ती हा बजर दाबण्यापासून वाचेल तो कॅप्टनशिपचा कंटेंडर देखील होईल. आणि या केसमध्ये तन्वीने सगळ्यात पहिले बजर दाबला आणि दीपालीने बजर दाबलाच नाही. इवन दीपालीनी क्रॉस क्वेश्चन पण केलं नाही किंवा आर्ग्यू पण केलं नाही की मी बजर दाबला आहे म्हणून, कारण तिचं बोट लागलं होतं आणि तन्वीने बजर दाबला होता. सो इथे थोडंसं असं दिसतं ना की या लोकांनी खरंच बिग बॉस बघितलं आहे का नाही, का हे खरंच जोक करतायत नाही लक्षात येत. परंतु ठीक आहे. आणि तिथे तन्वी जिंकली. नंतर सेकंड जो पार्ट होता त्यामध्ये करण आणि प्राजक्ताला बोलवलं. सो या केसमध्ये सुद्धा करणनी अजिबात बजर दाबला नाही. इवन तो एका जागेवरून हल्लासुद्धा नाही आणि प्राजक्ताने बजर दाबला. सो हे लगेच लोकांच्या लक्षात आलं आणि तिथल्या बाहेरच्या लोकांच्या लक्षात देखील आलं, जे मेहनतवाले लोक होते, जे बाहेर बसून हा गेम बघत होते, तर त्यांच्या देखील लक्षात आलं की हा एक गेम फिक्स होता आणि इथे करणनी सरळ सरळ प्राजक्ताला जिंकू दिलं. सो आय डोंट नो त्याच्यामागे काय रिझन होतं. परंतु जर करण त्या गेममध्ये जिंकला जिथे त्याने पॉवर की जिंकली, तर या गेममध्ये का हारलास? तू कुणाची तरी पॉवर की ही डिस्ट्रॉय केलीस ना, ती मिस केली, ती लॉस केलीस. सो जर तू इथे जिंकला असतं ती पॉवर की पण वाचली असती. इवन ती पण पॉवर की आणि त्याकडे जी एक्स्ट्रा पॉवर की ती देखील वाचली असती. सो कारण एका गेममध्ये जिंकला आणि एका गेममध्ये डेफिनेटली हारला, असं मला वाटतं. आणि त्यामुळे करण हा एलिमिनेट झाला आणि दीपाली ही जिंकली आणि ती कंटेंडर देखील झाली कॅप्टनशिपची.